अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला अमावस्या निमित्त आपण घरी हवन कसं करावं, आपल्या पितरांना सद्गती प्राप्ती होण्यासाठी घरच्या घरी हवन कसं करायचं त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. हिरण्यदान याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. आज बैलपोळा आहे. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार, हिंदू संस्कृतीनुसार खूप महत्व आहे. आपल्या प्रत्येकाकडे पहिल्या खेडेगाव आम्ही पहिले जायचो आमच्या गावाकडं, तर बैल पोळ्याच्या दिवशी पोळा जेव्हा सुटायचा तर आम्ही खूप मोठे आई असेल हे सगळेजण पुरणपोळ्या थापून ठेवायचे. एवढा पुरणपोळ्या आणि सगळ्या बैलांना द्यायचे. आणि बैलपोळा फुटला की सगळ्यांना पुरणपोळ्या आहे ते वाटायचो. तेव्हा कसं आता नाही होऊ शकत, गावात जाणं नाही होत आणि तिथे बैलपोळा पण नाही होत आता. असं असतं, ह्या आठवणी असतात. तसंच आपल्या घरच्या घरी बैलपोळ्याची पूजा करावी. आपल्याकडं असेल त्याला पोळी असेल, पुरणपोळी असेल ते द्यावी. आज अमावस्या आहे. अमावस्या कोणती आहे ते लक्षात ठेवा. आज शुक्रवार आहे. आज 11 वाजता अमावस्या लागते. आज कोणाचं उद्यापन असेल तर तुम्ही दिवसभर कधी करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सूर्याची बघितलेली अमावस्या उद्या आहे, लक्षात ठेवा. आज शुक्रवार आहे, अमावस्या 11 वाजता लागते. उद्या शनिवार आहे, 11 वाजता अमावस्या संपते. सूर्याने बघितलेली अमावस्या शनिवारी आहे. शनिवारी दिवसभर अमावस्या आहे. आलं लक्षात. तर आज आणि उद्या 2 दिवस, तुमच्याकडे 2 दिवस आहे. 2 दिवस आज आणि उद्या काय करायचं, प्रत्येकाने आपल्या पितरांना सद्गती प्राप्ती होण्यासाठी 12 वाजता, आज 12 वाजता, उद्या तर काही 12 वाजता, 11 वाजता अमावस्या संपते म्हणजे उद्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. आज 12 वाजता सगळ्यांनी काय करायचं, आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होण्यासाठी आपल्या पितरांचे फोटो प्रत्येकाच्या घरी असावे. पितराचे फोटो कुठेतरी तुम्ही ठेवले असेल कोणाला, ते बाहेर काढा. पितरांच्या फोटोंची पूजा करा. फोटो पुसून घ्या. फोटोला गंध अक्षत असेल, चंदन असेल ते लावा. फोटोला हार घाला. फक्त फोटो ठेवू नका. आपल्या पितरांची पूर्वजांची नुसती प्रॉपर्टी घ्यायसाठी करू नका. खूप जण प्रॉपर्टी घेताना आई वडिलांचे फोटोच ठेवत नाही, आजोबांचे फोटो ठेवत नाही. फोटो ठेवा. फोटोला हार घाला, चंदन घाला, फोटो स्वच्छ करा. फोटो समोर बसून पितृअष्टक म्हणायचं, हवन करायचं. हवनाला काय लागतं, छोटं हवनपत्र घ्या. हवनपत्र नसेल टोपल्यामध्ये हवन करा. हवन कोणतं करायचं, हवनामध्ये तुम्ही पिंपळ असेल, वड असेल, पिंपळ असेल, औदुंबर असेल त्याच्या काड्या वापरा. आणि पितृअष्टक, पितृस्तुती, स्वधा मंत्र याचं हवन आज करायचं आहे. भातानी करा, गव्हानी करा, तांदूळानी करा किंवा तूप टाका. फक्त तूप टाकून जर स्वधा मंत्र म्हणत असो, ओम स्वधाय नमः स्वाहा, ओम स्वधाय नमः स्वाहा, ओम पितरांचं पितृअष्टक, पितृस्तुती घ्या. हवन आज प्रत्येकाने करा. दुपारी 12 वाजता घरामध्ये हवन झालं पाहिजे. प्रत्येक अमावस्याला हवन झालं पाहिजे. हवन करायचं. हवन केल्यानंतर पितृअष्टक, पितृस्तुती म्हणा. आपल्या पितरांच्या नावाने हिरण्यदान करायचं. हवन करताना खाली आसन घ्यायचं नाही. हिरण्यदान करताना खाली आसन घ्यायचं नाही. हिरण्यदान करताना दुपारी 12 वाजता बरोबर. खूप जणांना माहित नाही हिरण्यदान कशासाठी असतं. कोणी अपमृत्यू वारला असेल, कोणी अपघाती वारला असेल, कोणाचं पितृदोषामुळे काही अडचणी असेल, कोणी संतान न होणं, काही न होणं, मग त्यासाठी साधा आणि सोपा उपाय, कोणाला नारायणात असेल, त्रिपिंडी असेल, आपल्या कुंडलीमध्ये योग असतं, काही जमत नसेल तर आपण काय करायचं, दर अमावस्याला दुपारी 12 वाजता किंवा दिवसभर कधीही दुपारी 12 वाजता खाली चटे, अंथरुण असेल खाली चटे असेल ती घ्यायची नाही. काही बसायला आसन काही घ्यायचं नाही. खाली बसायला गेलं काय करायचं, बसायचं. आपण शिदा, दक्षिणा, जानवं जोड, दूध असेल हे ब्राह्मणाला दान द्यायचं. ब्राह्मणाला संकल्प करून दान द्यायचं. तुमच्या पितरांची नावं घ्यायची. सगळ्या पितरांची नावं घ्या, गोत्र घ्या. नुसतं दान द्यायचं नाही, डायरेक्ट नाव गोत्र घ्यायचं. आपल्या पितरांच्या नावाने हिरण्यदान असेल ते प्रत्येक अमावस्याला करावं. असे खूप जण आहे माझ्याकडे, ते 4-4 वर्षापासून हिरण्यदान करतात. त्यांचे कोणते अडकलेले कोणतेच कामं नाही, आता सगळे कामं मार्गी लागली.
कोणी 2-2 वर्षापासून करतं, कोणी 4-4 वर्षापासून हिरण्यदान न चुकता प्रत्येक अमावस्याला करता. संकल्प करून. तुमच्या जवळ कोणी ब्राह्मण घेत नसेल, ब्राह्मण भेटत नसेल, मी माझा नंबर देतो. माझ्या नंबरवर तुम्ही ऑनलाईन दक्षिणा पाठवू शकता. मग तुम्ही म्हणता दादा ते ऑनलाईन दक्षिणा पाठवल्यानंतर तुम्ही काय करता? जे अन्नदान असेल ते अन्नदानासाठी आपण वापरतो. सोपं काम, काळजी करायची नाही. तुमचे जे पैसे तुम्ही पाठवता, 1 रुपया पाठवला जरी असेल तो पैसा अन्नदानासाठी कामा येतो, लक्षात ठेवा. तर तुम्ही संकल्प करायचा, हातामध्ये पाणी घ्यायचं, नाव गोत्र घ्यायचं आणि आम्ही हिरण्यदान आहे, आमच्या पितरांच्या नावाने, पितरांचं नाव घ्यायचं, पितरांच्या नावाने आम्ही हिरण्यदान करत आहोत असं म्हणून पाणी सोडून द्यायचं. तुमचा जवळचा ब्राह्मण असेल तर त्यांना द्या, नाही भेटला तर तुम्ही मला ऑनलाईन दक्षिणा पाठवू शकता. आज दिवसभर आणि उद्या दिवसभर कधीही संकल्प करून पाठवू शकता. महिला पण करू शकता, पुरुष पण करू शकता, कोणीही करू शकता. किंवा तुम्हाला पितरांसाठी अन्नदान करायचं असेल तर तुम्ही तसं नॉर्मल अन्नदान पण करू शकता. हे केल्यानंतर तो हातपाय धुवून घ्यायचं. आपल्या पितरांसाठी काही प्रसाद असेल, आपण भात असेल ते गच्चीवर ठेवा. आज पिंपळाला काय करायचं, दूध असेल, थोडी हळद असेल, पिंपळाला वाहा, पिंपळाला आज प्रदक्षिणा करा. परत विहीर असेल, नदी असेल, नाला असेल, तिथं एक पितरांसाठी एक दिवा लावा आज किंवा उद्या. 2 गोष्टी. आपल्या घरी घर असेल, घराला हळद लावा, हळद लेपन आज करा. दर पौर्णिमा, दर अमावस्याला हळद लेपन करायचं. आज कोणाच्या घरी परान्न खायचं नाही, पाणी पण घ्यायचं नाही. आज किंवा उद्या आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र घ्या, थोडं गाईचं शेण घ्या. तुम्हाला वाटतं गाईचं शेण कशाला? बघा, आज किंवा उद्या, आज तर झाली असेल आंघोळ, उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गाईचं शेण घ्या. गाईचं शेण आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्या. त्यांनी काय होतं, घरात आपल्या निगेटिव्ह विचार जास्त असतात, ते निगेटिव्ह विचार कमी होऊन जातात. गाईचं शेण थोडं अंगाला लावा, पंचगव्य लावा, गोमूत्र घ्या, साबण लावू नका. त्यांनी आंघोळ करा. उद्या सकाळी दिवसभर कोणाच्या घरचं खायचं नाही, कोणाच्या घरचं प्यायचं नाही. अमावस्येच्या दिवशी ज्यांना आई वडील नसेल किंवा ज्यांना वडील नाही त्यांनी अमावस्याचा उपवास करावा. अमावस्याचा उपवास करायला पाहिजे, कोणाला माहितच नाही. अमावस्याचा उपवास ज्यांना वडील नाही त्यांनी अमावस्याचा उपवास करावा, चांगला असतो. उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा किंवा त्या दिवशी सोडला तरी चालतो, रात्री सोडला तरी उपवास चालतो. अमावस्याच्या दिवशी जवळच्या मारुती मंदिरामध्ये जावं, तिथं तेल असेल, वात असेल, एक नारळ फोडावं किंवा नारळ वाहावं. अमावस्याच्या दिवशी तुम्ही 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं. कालभैरवाष्टक असेल 11 वेळा म्हणायचं. तिथं जायचं, कालभैरवाष्टक म्हणा आणि घरी या. तिथचा प्रसाद खायचा नाही. अमावस्याच्या दिवशी परान्न कोणाच्या घरचं खायचं नाही, हे लक्षात ठेवा. हे केल्यानंतर रात्री रामरक्षा स्तोत्र घ्या, मारुती स्तोत्र घ्या, कालभैरवाष्टक घ्या. या तिन्ही सेवा करायची आणि छानपैकी घरामध्ये दिवे लावायचे. अमावस्याच्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर दिवे लावायचे. तू म्हणणार दादा अमावस्या दिवशी कशाला दिवे लावायचे? आपण लक्ष्मीपूजन कधी करतो? अमावस्याच्या दिवशी. म्हणून अमावस्याच्या दिवशी लक्ष्मी देवी येत असते, लक्ष्मी देवीचा वास असतो. म्हणून अमावस्याच्या दिवशी आपल्या घराबाहेर दिवे लावा. बेलाच्या झाडाच्या समोर दिवे लावा, पिंपळाच्या समोर दिवे लावा. आपल्या घरासमोर जे असेल झाड त्यांना दिवे लावा. आपल्या घरासमोर, आपल्या घर असेल त्याच्या समोर पण दिवे लावा. नदी असेल, नाला असेल, विहीर असेल, तिथं पण दिवा लावा अमावस्याच्या दिवशी. महादेवाचं मंदिर असेल तिथं पण एक दिवा घेऊन जा. महादेवाला काय करायचं, अमावस्याच्या दिवशी आपण काळे तिळ असेल ती काळे तिळ अमावस्याच्या दिवशी महादेवाला व्हायची. अमावस्याच्या दिवशी आपण अमावस्याच्या दिवशी मन शांत ठेवायचं. खूप जणांना बाहेरचा त्रास असतो, बाधा असते, हे असतं, मन घाबरणं, छातीत धडधड होणं, मन हे करणं. मग अमावस्याच्या दिवशी तुम्ही उतारा करू शकता. उतारा म्हणजे काय असेल, तुम्ही गाईचं शेण असेल, आंघोळीच्या पाण्यात गाईचं शेण असेल, हळद असेल ते लावायचं. डोक्यापासून पायापर्यंत लावायचं सरळ मध्ये. ते लावून मग नंतर आंघोळ करायची. अमावस्याच्या दिवशी उतारा असतो. अमावस्याच्या दिवशी तुम्ही मन शांत ठेवायचं. थोडं भस्म असेल किंवा आपलं गाणगापूरचं भस्म असेल ते अमावस्याच्या दिवशी थोडं खायचं. अमावस्याच्या दिवशी थोडं भस्म लावायचं. मन शांत असतं, मन शांत राहतं. जास्त विचार करायचा नाही, जास्त ताण घ्यायचा नाही. आज अमावस्या आज आणि उद्या आहे, 2 दिवस प्रत्येकाने हवन करावं, हिरण्यदान करावं. ब्राह्मण नाही भेटला तुम्ही मला संकल्प करून दक्षिणा तुम्ही पाठवू शकता तुमच्या इच्छेनुसार. किती दक्षिणा पाठवायची खूप जणांच्या मनात प्रश्न असतो.
तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कितीही पाठवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 1 रुपयापासून 11,000 किती पाठवू शकता, काही प्रॉब्लेम नाही, तुमच्या इच्छेनुसार. त्याचा वापर आपण अन्नदानासाठी करत असतो. परत मन शांत ठेवायचं, जास्त ताण घ्यायचा नाही. ज्यांच्या गळ्यामध्ये काळा कडदोडा नसेल तर घालून घ्या, गळ्यामध्ये, कमरेला, पायामध्ये. अमावस्येच्या दिवशी जास्त चिडचिड करायची नाही, मन शांत ठेवायचं, कालभैरवाष्टक म्हणायचं. या पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.